अचानक घसरलेल्या पाऱ्यानं निफाडच्या बागांमधल्या द्राक्षांची अशी अवस्था केली। द्राक्षाचे मणी तडकणं तसंच फुगवण कमी झाल्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याचा धोका आहे। गारपीट आणि नंतरच्या दुष्काळातही शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर बागा फुलवल्या। मात्र आता कडाक्याच्या थंडीनं वेलीवर लागलेली द्राक्ष वाया जाण्याची भीती आहे। आमची द्राक्षाची बाग आहे। द्राक्ष बागेला पाण्याची टंचाई भासल्यामुळे आम्ही टँकर पाणी विकत घेऊन बाग आजपर्यंत जगवलेली नाही। थंडी पडायला लागल्यामुळं द्राक्ष बागेवर विविध प्रकारचे रोग येऊ राहिले। पीक आलं की त्याची निर्यात करून काही डॉलर्स कमावण्याचं स्वप्न बळीराजा बघत होता। मात्र आता मालाची प्रत टिकली नाही तर स्थानिक बाजारपेठेत निम्म्या किमतीत द्राक्ष विकण्याची वेळ बागायतदारांवर येणार आहे। थंडीचा जोर वाढल्यामुळे तर फुगवणीवर बी परिणाम होऊ राहिला आणि मनी पण क्रॅक जाऊ शकतात। तडे गेल्यामुळे ते एक्सपोर्टचा जे माल आहे तो त्याला त्याची क्वालिटी कमी झाल्यामुळे भाव बी कमी भेटतो आणि मग तो लोकल मार्केटला द्यावा लागतो। लोकल मार्केटला म्हणजे अर्ध्या किमतीत द्यावा लागतो तो। थंडीपासून बागा वाचवायच्या असतील तर धुराची फवारणी, पाण्याच्या वेळा सांभाळणं अशी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत। शेतकऱ्यांनी बागेला पाणी देताना संध्याकाळी थोडंसं जास्तीचं पाणी दिलं, दिवसा पाणी देऊ नये, संध्याकाळी पाणी द्यावं जेणेकरून बागेतलं टेम्परेचर हे थोडंसं वाढेल आणि दुसरं थोडासा धूर केला रात्री तर थंडीपासून बागांचा बचाव होऊ शकेल। द्राक्षाप्रमाणेच भाजीपाल्याच्या वाढीसाठी ही थंडी मारक ठरली तरी उशिरा पेरणी झालेला गहू, हरभरा आणि ऊसासाठी मात्र हा गारठा वरदान ठरणार आहे। चेतन कोळस, झी मीडिया, निफाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।